आई ते डेरे भाऊजी काल होते कोणासाठी तरी चहा बनवत होते, आमची पण मदत घेतली, म्हणाले आज कोणासाठी तरी चहा बनवायचा त्यासाठीच शिकतोय, बाकी नाही. आता या चहाची काय नवीन भानगडी कोणास ठाऊक. काल तर म्हणाला होता की इराच्या हातचा चहा चांगला लागतो म्हणून. नाही, खोटं बोलतायत ते. आता मी तुम्हाला म्हणाले होते ना, ते दुसरा कोणासाठी तरी चहा बनवतायत. मला तर वाटतंय त्यांचं बाहेर काहीतरी चालू आहे. हो, काहीतरी चालू आहे यांचं. अगं तू रडू नको, मी आहे ना. धैर्य आलं ना संध्याकाळी की मी विचारते त्याला. हा, रडू नकोस, आहे ना माझ्यावर विश्वास. हा, मग शांत बस, मी बघते काय करायचं ते. व्हिडिओ तो कमाल झालाय. धैर्यजी पोल खोललेला मस्त सिनेमा होतोय बघायचा. तर लवकरात लवकर नाही या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं पाहिजे. होयजी, एकदा का स्क्रीनिंग झालं का आपली मजाच मजा. हा ग बाई, काय 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 चाललं काय तुमचं? काय चोरासारखं बघताय? हा, आणि अगबाई काय? अगं बाई, तुम्ही इथं आहे होय? काय झालं ते तुम्हाला चहा पाहिजे की नाही विचारायला आम्ही रूम मध्ये शोधत होतो म्हणून. अगं बाई, त्यात विचारायचं काय? चहाची वेळ झाल्यावर बायकांनी पुरुषांच्या हातात चहा आणून ठेवायचा असतो का आता आम्ही जाऊन बनवायचा? नाही नाही, आम्ही येऊ घेऊन येतो. मूर्ख. ताई, हो पण स्वप्न तर बघत नाहीये ना? नाही ग, भाऊजीने कोणाला पकडलं होतं? सहावीला. अयो आई, मी सांगते ना तुम्हाला, त्या दोघांमध्ये ना नक्कीच काहीतरी सुरू आहे. पण नीता, अगं त्या दोघांचा व्हिडिओ आपल्या यांच्याकडे कसा काय आला? आणि जर तो यांनी आता बघितलाय तर ते अजून आईंना दाखवायला कसे काय गेले नाही? बापरे नीता, या व्हिडिओचा वापर करून काही घोळ घालायचं नाही ना यांच्या डोक्यात परत. देवा, काही माझ्या लक्षातच आलं नाही. हो हे ताई, आता आपल्याला कळलंय की नाही, मग आपण शांत राहायला नको, काहीतरी करायला पाहिजे. हो, काहीतरी करायला पाहिजे खरं. काय करायचं? काय करायचं? हा ताई, हा तुम्हालाच काहीतरी केलं पाहिजे बघा. मी हो तुम्हाला ऐकाय, हे बघा तो व्हिडिओ भाऊजींच्या मोबाईल मध्ये की नाही, तर रात्री भाऊजी झोपले ना तो व्हिडिओ डिलीट मारून टाका. अगं मी म्हणजे हे तुम्हीच करू शकता. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला जर सावी या घरात सून म्हणून पाहिजे असेल तर आपल्याला ही कामगिरी पार पाडावी लागेल. दुपारी काय नखरे चाललेले गो तुझे? मी काय केलं? माझा काही संबंध नाही. आणि तो काय करत होता ते नसेल दिसलं तुला? काय केलं ग त्यानं? अगं तू पडत होतीस तर बिचारा सावरायला आला तुला. आता यात काय चुकलं? चालेल तू की नाही उगाच कावत असतेस त्याला. अगं तो बिचारा किती
कष्ट घ्यायला लागलाय. तू त्याला चहा कर म्हणालीस. सावे अगं मुजुमदारांचं पोरग येते. उभ्या जन्मात त्यानं चहा बनवला नसेल स्वतःसाठी, पण तुझ्यासाठी म्हणून तो चहा बनवायला शिकला. आणि अगं बाकी सगळंच, स्टुडिओ काय, सेटअप काय. सावे, आज जर धैर्य मुजुमदार तू दिलेल्या एका संधीनं सुधरत असेल ना, तर उद्या त्याच्या पाठोपाठ अख्खी मुजुमदार फॅमिली सुद्धा बदलला ग. तू त्याला डिस्करेज करण्याच्या ऐवजी ना एनकरेज करायला पाहिजे. एवढंच कॉन्फिडन्स आहे ना तुला त्याच्यावर? हा मग आता बघूच, तो त्याच्या लिमिट्स कितपर्यंत क्रॉस करू शकतो. हा बघ बघ बघ. आई, अहो तुम्ही कशाला दाबत बसलाय? आणा इकडं. अगं असू दे, मी करते. आई, मी असताना तुम्हाला हे असली कामं करायची काय गरज आहे का? हा आई, मी ह्या घरात सून बनून आल्या कारण तुम्हाला मदत व्हावी म्हणून. दीपा, तुला जे बोलायचंय ना ते बोल. सॉरी. सॉरी? पण ते कशा बाई? ते जमिनीवरनं मी भाऊंना जरा जास्तच बोलले होते. चुकलंच माझं. खर तर मी जे काय बोलले ते बोलायला नको पाहिजे होतं, पण मी काय करू सांगा बरं. अहो 24 तास माझ्या डोक्यात नाही अथर्वच्या फ्युचरचाच विषय असतोय. म्हणून मी रागाच्या भरात बोलून गेले. चूक झाली माझी. मला तुमच्यासारखं शांत बसणं, संयम ठेवणं नाही जमत हो. तर काय करू. तुम्ही लई भारी आहे बघा. आणि तुम्ही सगळे जे काय म्हणताय की नाही, म्हणजे गरिबी जरी असली तरी कशी आनंदाने साजरी केली पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून तत्व पाळली पाहिजेत, तेच तुमच्या सगळ्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे बघा. सगळे एकत्र राहिले की कसं कुटुंब छान राहतंय. मला का नाही फक्त ह्या घराची एकच चिंता वाटते. म्हणजे बघा की वंसे ह्या घरातनं गेल्या तर कसं होणार आहे सांगा बरं. अहो केवढा मोठा आधार आहे वंसे ह्या घराचा. पण काय करणार, कधी ना कधीतरी त्यांना ह्या उमरा ओलांडून जावंच लागणार आहे ना. मी काय म्हणते, आपण एखादं चांगलं स्थळ बघून त्यांचं लवकरात लवकर लग्न करून टाकलं तर. अहो आई, माझ्या आईनं नाही लय भारी स्थळ काढलंय वंशांसाठी. मी विचारच करत होते सांगू का नको, सांगू का नको. तर सांगितलंय तर